हाय, हॅलो, नमस्ते. वेलकम टू फिल्मी दर्पण. आजचा दिवस होता अनुश्रीचा दिवस. आजचा दिवस अनुश्रीनेच गाजवला आणि स्वतःच्या नावावरती करून घेतला. टोळी फुटली आणि अनुश्री टोळीतनं बाहेर पडली. का पडली बाहेर? आज अनुश्रीचं एक वेगळंच रूप आपल्याला पाहायला मिळालं. आज अनुश्री चिडली, रडली आणि टोळीला ठणकावून सांगितलं तिने की नाही, मी तुमची गुलामी करणार नाही. विशाल जो सगळ्यांना डॉमिनेट करतोय, रुचिताला त्याने वेगळ्याच पद्धतीने स्वतःमध्ये अडकवलेला आहे, परंतु तो अनुश्रीला अडकवू शकला नाही. अनुश्री बाहेर पडली कारण त्याचा डॉमिनन्स तिला सहन झाला नाही आणि तिला खूप दिवसांपासून तिची तडफड होत होती बाहेर पडण्यासाठी. आणि आज तिला सगळ्यांसमोर ही गोष्ट कबूल करायची होती की तिला टोळीतनं बाहेर पडायचं आहे. विशाल जो एक गेम खेळतोय, टोळी त्याने तयार केली आणि स्वतःच्या तालावरती रुचिताला, अनुश्रीला आणि रोशनला तो नाचवतोय. परंतु रुचिता जशी फसली तशी अनुश्री फसली नाही. सुरुवातीपासून आपण पाहिलं अनुश्रीचा वेगळा गेम आपल्याला दिसतोय. अनुश्री रडली जरी असली तरी पण तिच्या खतखत जी आहे ती खूप दिवसांपासून तिच्या आतमध्ये होती. जेव्हा तिला ती चुगली दाखवली, विशाल तिच्याबद्दल जे शब्द त्यांनी वापरला की दोन डगरींवरती पाय ठेवणारा, आणि ते मध्ये एक शब्द जो त्यांनी वापरला तो अनुश्रीला खूप लागला, चटका लागला तिच्या जीवाला. तिने सांगितलं जेव्हा ती सांगत होती रडताना तन्वीला की मला जेवायला सुद्धा हे लोक बरोबर घेत नाही, मी एकटी जेवते, मी यांच्यासाठी पोहे बनवते, नाश्ता बनवते, अंडी यांच्यासाठी बनवते, परंतु हे लोक माझ्यासाठी जेवायला सुद्धा थांबत नाहीत. मी यांच्यासाठी इतकं करते परंतु मला कुठेही त्याचं रिटर्न्स मध्ये काहीच मिळत नाही. ही खतखत खूप दिवसांची साठलेली होती जी आज बाहेर पडली आणि अनुश्रीने आज स्वतःला अश्रू मोकळे करून दिले आणि आज ती रडली, टोळीतनं बाहेर पडली. आजचा जो टास्क होता तो होता कॅप्टन्सीचा सदस्य निवडण्याचा टास्क. तो होता पॉवर सॉरस बनण्याची संधी बिग बॉस देणार होते. जो आधी बझर दाबणार त्याला ती संधी मिळणार होती पॉवर सॉरस बनण्याची, आणि तो सदस्य बाकीच्या लोकांमधनं की जे एक पिंजरा होता त्याला अंडी लावायची होती, त्याच्यावरती नावं लिहायची होती सदस्यांची, आणि त्या सदस्यांच्या नावांमधनं तो काढणार होता. कॅप्टन्सी मधनं एका सदस्याला दोन सदस्यांना त्यांना काढायचं होतं. आणि पहिला बजर जो दाबला तो होता विशाल. विशालने बझर दाबला आणि त्याने काटा टीम मधल्या दीपाली आणि तन्वीला कॅप्टन्सी मधनं बाहेर काढलं. ऑब्वियस होतं विशाल स्ट्रॉंग आहे आणि तो चांगला पळाला, परंतु आपण पाहिलं काटा टीमचा जो आहे राकेश फक्त पळताना दिसला. तन्वी किंवा दीपाली ताई आणि बाकीचे जे सदस्य आहेत त्यांनी कुठेही जी पाहिजे चपळता ती कुठेही दाखवलेली नाहीये. तन्वीला विशालने बात केलं, त्याचं कारण त्याने सांगितलं की हिच्याशी आपण काहीच बोलू शकत नाही, संवाद करू शकत नाही, ती फक्त बोलते, रिप्लाय करण्यासाठी ती बोलत असते, कुठेही ऐकून घेत नाही. दीपाली ही पाटनं खेळते आणि तिचा फ्रंट फूटवरती ती काहीच खेळत नाही. त्यामुळे दीपाली आणि तन्वी यांना त्याने काढलं. जी कारणं दिली ती योग्यच आहे, कारण तन्वी जी आहे ती फक्त बडबडबड करते. राकेश सुद्धा तिच्यापासून आपण पाहिलं खूप वेळा इरिटेट होताना आपल्याला दिसतो. दीपाली त्यावर म्हणते की मला तुझ्यासारखा लीडर नाही बनायचं, मेन मेंबर जर तुझ्यासारखा असता तर मला तसं बनायचं नाही. आणि विशाल तिला म्हणतो की तुझं हे सगळं फ्रस्ट्रेशन आहे. प्राजक्ताला भीती आहे या आठवड्यामध्ये ती इविक्ट होण्याची शक्यता आहे, आणि त्या भीतीमुळे ती प्रत्येक वेळी आपल्याला दिसते की मला वाचवा म्हणतेय, मला व्हायचे कॅप्टन, आणि सगळ्यांशी डील करण्याचा खूप आतोनात प्रयत्न करतेय. प्राजक्ता तिला गेममध्ये टिकून राहायचंय, परंतु तिचा गेम सगळ्यांच्या जर कम्पॅरेटिव्हली थोडासा वीक आहे, आणि तो वीक होण्याची कारण सुद्धा आहेत. कारण करण आहे किंवा सचिन दादा आहेत, यांची जी टीम होती ती पूर्ण फुटलेली आहे, कारण सगळे सदस्य बाहेर पडले आणि प्राजक्ता एकटीच या टीम मधली जी राहिलेली आहे. त्याच्यामुळे तिचा गेम आता कसा इम्प्रूव्ह होणार, आणि हे बाकीचे जे सगळे सदस्य आहेत तिला काढण्यावरती टपलेले आहेत. त्यामुळे प्राजक्ता खूप प्रयत्न करते या गेम मध्ये राहण्याचा. सेकंड राऊंड मध्ये बिग बॉस सांगतात की विशाल जो आहे तो सॉरस बनू शकत नाही. म्हणजे बिग बॉस सुद्धा कशी गेम खेळतात, जर विशाल असता तर प्रत्येक बजर त्यानेच दाबला असता, त्याच्यामुळे त्याला तिथं काढण्यात आलेलं आहे. आता विशालचा प्रयत्न आहे की राकेश त्या बझर पर्यंत पोहोचू नये, परंतु राकेश पण म्हणतो की नाही, तो तिथनं जातो की मी हे सगळं उलथून टाकेल, मला कुणी पकडायचं नाही. राकेशचा हा स्वतःचाच गेम असतो, तो म्हणतो की नियम गेले खड्ड्यात, आणि विशाल म्हणतो की आम्ही काय गोट्या खेळायला आलोत का इथे. अनुश्री रुचिताशी खूप बोलण्याचा प्रयत्न करते, तिला डील देण्याचा प्रयत्न करते. ती म्हणते की तू, मी आणि प्रभू आपण तिघेच असणार आहोत सदस्य, जर विशाल गेम मध्ये आला तर तो
तोच कॅप्टन होऊ शकेल कारण तो स्ट्रॉंग आहे आणि आपण त्याला काढायला हवं असं ती खूप प्रयत्न करते. तू तुझ्यासाठी खेळ असं अनुश्री तिला खूप सांगते कारण रुचिता स्वतःसाठी खेळत नाहीये. आपण रुचिताचं आज पाहिलं की ती म्हणते की स्वतः ती हरली तरी चालणार आहे, पण तिला वाचवायचं आहे विशालला. अनुश्री अगदी जीव तोडून तिला सांगते की आता खूप पुढे आपण आलेलो आहे या बिग बॉसच्या गेममध्ये. ट्रॉफी कुणीतरी एकच घेऊन जाणार आहे आणि टोळी पूर्ण ट्रॉफी घेणार नाहीये, एकच सदस्य घेणार आहे. त्यामुळे तू स्वतःसाठी खेळ असं ती रुचिताला बजावून सांगतेय. सेकंड राउंडमध्ये आपण पाहिलं रुचिता पळालेली आहे. तिने बझर दाबलेला आहे आणि तिने बाद केलेला आहे राकेश बापटला. राकेश बापटला बाद करणं आवश्यक होतं कारण राकेश जर आला असता तर राकेशच झाला असता कॅप्टन आणि रुचिताला राकेश कॅप्टन नकोय कारण तो तन्वीच्या तालावरती नाचतोय असं ती म्हणतेय. ती म्हणते की याचे दोन्ही पाय जे आहेत ते कापलेले आहेत वगैरे असं काहीतरी ते चुकीचं भाषण ती करतेय तिथं आणि तन्वी बरोबरच तन्वी त्याला पाळण्यात काय म्हणते झुलवतीये वगैरे असं बऱ्याच बडबड रुचिता करत होती तिथे. दुसरा सदस्य ती काढतीये रोशनला, कारण रोशनला इम्प्रूव्हमेंटची गरज आहे आणि असं ती सांगते. त्यामुळे राकेश आणि रोशन दोघेही या कॅप्टन्सी याच्यातनं बाद झालेले आहेत. अनुश्री तन्वीला सांगते, की मला विशालला काढायचंय. तिला विशालबद्दल खूप तिच्या मनात हे झालंय, की तिला विशालला सगळ्यांसमोर काढायचंय आणि तिचे जे म्हणते, की मी यालाच ठेचणार असं मागच्या वेळेस पण ती म्हणली होती. आणि डिस्कशनमध्ये आपण पाहिलं जेव्हा टोळी डिस्कस करत असते, तेव्हा अनुश्री म्हणते, की मला विशालला मी काढणार आहे आणि तिथे विशाल नाराज होतो. तो म्हणतो, की मला प्रत्येक वेळी बाहेर काढलं जातं प्रत्येक टास्कमधनं. आणि रुचिता म्हणते, की "बाबा मी विशालला काढू शकत नाही." रुचिताचं म्हणणं आहे. "मी गेले तरी चालेल, पण विशालला मी काढणार नाही आणि विशाल राहायला पाहिजे." तिला भीती आहे जर विशाल नॉमिनेट झाला आणि विशाल जर बाहेर गेला या घराच्या बाहेर, तर मी इथे या घरामध्ये कशी सर्व्हायव्ह करू? म्हणजे रुचिताला स्वतःचं अस्तित्व नाहीये का? आपण पहिल्या एपिसोडपासून बघतोय, की रुचिता स्ट्रॉंग प्लेयर म्हणून उभी राहिलेली आहे. मग ती त्या राकेशचा सहारा का याचा विशालचा सहारा का घेतीये आणि ती इतकी इमोशनली त्याच्याबरोबर अटॅच झालेली आहे, की आता ती स्वतःची कल्पनाच करत नाहीये त्याच्याशिवाय. आणि ट्रॉफी मला असं वाटतं स्वतःचीच ट्रॉफी ती त्याच्या हातात देईल अशी तिची परिस्थिती आहे. तिसऱ्या राउंडमध्ये आपण बघितलं अनुश्री खूप प्रयत्न करते बझर वाजवण्याचा, परंतु रोशन ला बझर दाबला असं राखी आणि सागर जे आहेत संचालक ते निर्णय देतात. खरं तर खूप जवळ हा निर्णय होता अनुश्रीने आणि रोशनने एकसाथच बझरवरती हात ठेवला होता, परंतु रोशनचं नाव यांनी जाहीर केलं आणि रोशन जो आहे तो प्राजक्ता आणि विशाल या दोघांना बाद करतोय. खरं तर अनुश्री सुद्धा प्राजक्ता आणि विशाल यांनाच बाद करणार होती, कारण तिला विशाल बाद हवा होता. ते काम रोशनने इथे केलेलं आहे. रोशनचं जर आपण पाहिलं तर तो सांगतो, की प्राजक्ताचा गेम दिसत नाहीये आणि विशालचं त्याला कारण देता येत नाही. त्यामुळे तो म्हणतो, की जी रुचिताची जी मागच्या आठवड्यामध्ये झालं होतं भांडणं, तर त्याने तिची साईड घेतली नाही वगैरे असे कारणं देतो. रोशन दादांना गेम खरंच अजून पण लक्षात येत नाहीये. त्यांना खेळता येत नाहीये. इथे अनुश्रीने जर बझर दाबला असता, तर तिला या दोघांनाच काढायचं होतं. परंतु आता तिला चान्स मिळाला नाही. परंतु तरीही तिने स्वतःचं मन इथे सांगितलेलं आहे, की बाबा तुम्ही माझ्या इमोशनलला फेक ठरवलंत. जेव्हा अनुश्री रडत होती, जेव्हा विशालला तिने हे केलं होतं बाद मागच्या आठवड्यामध्ये, त्यावेळेस ती रडली, की बाबा मला नव्हतं हे करायचं. तरी पण या दोघांनी याने विशाल आणि रुचिताने तिला फेक ठरवलं. रुचिता तर असं म्हटली, की बाबा हिचे एकही अश्रू खरा नाही आणि विशाल सुद्धा म्हटला, की ही टोळीमध्ये काय करतीये वगैरे आणि चुगली सुद्धा अनुष्काला दाखवली होती. त्यामुळे ती इमोशनली खूप हर्ट झाली होती आणि तिने हे सगळ्या गोष्टी आज बोलून दाखवलेल्या आहेत. अनुश्री म्हणते, की मी सगळं करते यांच्यासाठी, पण माझ्यासाठी कोणीच उभं राहत नाही. इकडे प्राजक्ता जी आहे याची भांडणं मिटवण्याचा प्रयत्न करते टोळीचा. तर राकेश तिला म्हणतो, की तुझा सत्संग बोलू नको वगैरे. तेव्हा प्राजक्ता सुद्धा त्याच्यावरती चिडते, की बाबा तू का मला सारखं-सारखं सत्संग म्हणतो? जर त्यांच्या टोळीमध्ये जर भांडण लागलं, तर त्यांचेच सदस्य ते सोडवणार ना. राकेशला काय फक्त मजा घ्यायची आहे. राकेश असू दे, दीपालीताई असू दे, तन्वी असू दे. त्यांना टोळीमध्ये भांडण लागलं तर ती मजाच आहे त्यांच्यासाठी. त्यांना उलट असं वाटतं, की यांचं अजून भांडणं वाढावी, टोळी फुटावी आणि त्यांच्याच पथ्यावर ते पडणार आहे. त्यामुळे ते प्राजक्ताला थांबवतायत. आता अनुश्री तर सांगते, की बाबा यांची हाजी-हाजी करायला मी नाही आलेले इथं आणि मला माझ्यासाठी जेवायला थांबत नाहीत किंवा माझ्या डॉमिनन्स जो आहे तो अनुभवतीये. तर तो तिने बोलून दाखवलेला आहे इथे. रुचिता आणि विशाल मधलं आपल्याला संभाषण दिसतं, की बाबा ती म्हणते, की मला तुझ्या अगेन्स्ट जायचं नाही. मला तुझा प्रेझेन्स हवाय. म्हणजे रुचिता इथं बिग बॉसचा गेम खेळायला आलीये, ट्रॉफी जिंकायला आलीये, की काय करायला आलीये? वेगळ्याच गोष्टींमध्ये अडकलीये ती. आणि राकेशने विशालने तिला अडकवलेलं आहे. विशाल कुठेही तिच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट त्याची दिसत नाहीये, परंतु रुचिताची त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट झालेली आहे. या गोष्टी कुठेतरी रुचिताला अनुश्री समजावण्याचा प्रयत्न करते, परंतु तिला समजत नाहीयेत.
दीपाली ताई अनुश्रीला कन्सोल करण्याचा प्रयत्न करतात. त्या तिला समजावण्याचा प्रयत्न करतात. तन्वी सुद्धा तिचा अनुश्रीच्या साइडनी थोडं तिला कन्सोल करण्याचा प्रयत्न करतीये. तन्वी आणि प्रभू ते दोघं जण वेगळाच गेम खेळतायत. तन्वी प्रभूला सांगतेय, की "बाबा आता अनुश्री म्हणेल माझ्यासाठी खेळा, परंतु नाही तू आमच्या काटामधला सदस्य आहे. आम्ही तुझ्यासाठीच खेळणार. मी तुझ्यासाठीच खेळणार." ही काटा टीम जी आहे दीपाली, प्रभू, राकेश ते सगळेजण म्हणतात, की प्रभूला म्हणतात, की आम्ही प्रभूच्या साइडने उभं राहणार. म्हणजे अनुश्रीच्या साइडने कोणीच नाहीये मला असं वाटतंय. रुचिताची साइडने पूर्ण आता हा असणार आहे, विशाल असणार आहे किंवा रोशन दादा असणार आहे, सागर असणार आहे. आणि प्रभूच्या साइडने असणार आहे पूर्ण काटा टीम. परंतु अनुश्रीच्या साइडने कोणीच उभं राहिलं नाहीये. परंतु मला असं वाटतं, की पहिल्या दिवसापासून ती इंडिपेंडंट खेळतीये आणि तीच कॅप्टन व्हायला हवी. तन्वी कोलते. तन्वी कोलतेचं एक बघितलं का तुम्ही फेक रूप जे दिसतंय, की बाथरूम यूज करताना राखी तिला सांगते, की "तू कॅप्टन आहे. तू कॅप्टनचं बाथरूम यूज कर, कारण तू अजूनही कॅप्टन आहेस." परंतु इथे कॅमेरासमोर दिसायला काहीतरी ड्रामा पाहिजे ना, म्हणून मग तन्वी खोलते जी आहे ती बाथरूम यूज करण्याचा प्रयत्न करते. राखीशी भांडतीये, प्राजक्ताशी भांडते, की "मला हे बाथरूम यूज करायचंय." का यूज करायचंय तिला? काहीतरी ड्रामा क्रिएट करायला हवा ना. तर आता हे तिघं जण आहेत कॅप्टन्सीच्या रेसमध्ये. प्रभू आहे, अनुश्री आहे आणि रुचिता आहे. आता हे पुढचा जो टास्क आहे तो आहे रील बनवण्याचा. म्हणजे या तिघांच्या बरोबर म्हणजे जे सदस्य जास्तीत जास्त कोलॅबोरेशन करणार आहेत. जोड्यांमध्ये कोलॅबोरेशन करायचं आहे आणि ज्यांचं कोलॅबोरेशन जास्त असणार आहे, व्हायरल होणार आहे, ते कॅप्टन होणार आहेत. म्हणजे हा सोशल मीडियाचा एक टास्क बिग बॉसने दिलेला आहे. पहिल्यांदाच असा टास्क आलेला आहे आणि बघूयात आता उद्या या टास्कमध्ये कोणता सदस्य बाजी मारणार आहे. तुम्हाला कोण वाटतं कोण व्हायला हवं कॅप्टन? प्रभू कॅप्टन झाला तर तो सांभाळू शकणार आहे का हे घर? आणि रुचिता कॅप्टन झाली तर तिला कोण कोऑपरेट करणार आहे का? अनुश्री कॅप्टन झाली तर मला असं वाटतं ती सांभाळू शकेल. ती सगळ्यांना कोऑपरेट करून घेईल. सगळ्यांच्या विश्वासाला ती उतरेल असं वाटतंय. तर बघूया उद्या काय होतंय ते आपल्याला पाहायला नक्कीच इंटरेस्टिंग आहे. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की माझ्या या चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. नमस्कार, धन्यवाद.